मिक्सर चालू करा म्हणली. त्याला गेला मिक्सर चालू केला. खुरुरुरुरुरुरु. भावे शरण जावे, भावे शरण जावे, सदा वाचे नाम घ्यावे, 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 दया भावे शरण जावे, भावे शरण जावे, दया भावे शरण जावे, दया भावे शरण जावे, सदा वाचे नाम घ्यावे, 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 सदा वाचे नाम करी दिनावरी कृपा, हरे दिनावरी कृपा, करी दिनावरी कृपा, हरे दिनावरी कृपा, उरुने दी दैन पापा, उरुने दी दैन पापा, गुरुने दे दैन पापा, गुरुने दे दैन पापा, गुरुने दे दैन पापा, गुरुने दे दैन पापा, नवविधा माझी सार, नवविधा माझे सार, नवविधा माझी सार, नवविधा माझे सार, नाम मात्र होती पार, नाम मात्र होती पार, नाम मात्रे होते पार, नाम मात्रे होते पार, नाम मात्रे होते पार, नाम मात्रे होते पार, करे दिनावरी कृपा, हरे दिनावरे कृपा, करे दिनावरी कृपा, हरे दिनावरे कृपा, उरुने दी दैन पापा, उरुने दी दैन पापा, गुरुने दे दैन पापा, गुरुने दे दैन पापा, गुरुने दे दैन पापा, गुरुने दे दैन पापा, मन्मथ मने धरा जीवी, मन्मथ मने धरा जीवी, मनमथ मने धरा जीवी, मन्मथ मने धरा जीवी, हेची भक्ती सदा शिवी, हेची भक्ती सदा शिवी, हेची भक्ती सदा देवी, हेची भक्ती सदा देवी, भक्ती सदा देवी, हेची भक्ती सदा देवी, करे दिनावरी कृपा, हरे दिनावरे कृपा, करे दिनावरी कृपा, हरे दिनावरे कृपा, उरुने दी दैन पापा, उरुने दी दैन पापा, गुरुने दे दैन पापा, गुरुने दे दैन पापा, दे दैन पापा, गुरुने दे दैन पापा, शंकर उमाई, शंकर उमाय, शंकर उमाय, शंकर उमाय, शंकर उमाय, शंकर उमाय, हे शंकर उमाय, आय शंकर उमाय, शंकर उमाय, हे
वरी कृपा मुरोने दे दैन्य पापा दे मुरोने दे दैन्य पापा मुरोने दे मुरोने त्या भावे शरण जावे, तया भावे शरण जावे, सदा वाचे नाम घ्यावे, करी दिनावरी कृपा, करी दिनावरी कृपा, उरुणे दी दैन्य पाप, नवविदा माझी सार, नवविदा माझी सार, नाम मात्रे होती पार,
करी दिनावरी कृपा उरुणे दी दैन्य पाप मन्मात्मने धरा जीवी हे मन्मात्मने धरा जीवी हेची भक्ती सदाशिवी करी दिनावरी कृपा उरुणे दे दैन्य पाप श्वहार द्वार 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 तया भावे शरण जावे तया भावे शरण जावे सदा वाचे नाम घ्यावे करी दिनावरी कृपा उरुणे दी दैन्य पाप यद्भासा भासते विश्वम यत्सुखेनानुमोदते नमः तस्माय गुणातीत विभवाय परात्मने जय जयाजि सदाशिवा प्रब्रह्माद्वयानंद वैभवा नमो तुझ देवादिदेवा परमेश्वरा जगद्गुरु आता नमो चित्त शक्ती जी जगन्माता पार्वती अज्ञाजन उत्तम गती जयेचे अनुग्रहे वेदा परशिवा प्रब्रह्मा नेनवी तुझा महिमा साकार होवो नियामा पूर्वसी हेतू इच्छित श्री गुरु कृपे करुण आदि नमो शिवगण जे कामर सर्वाहूण तया सप्रेम तया भावे शरण जावे तया भावे शरण जावे सदा वाचे नाम घ्यावे करी दिनावरी कृपा उरुणे दी दैन्य पाप विश्वाचा विश्वनेता भगवान असतो शिवप्रभूच्या मंगलमय चरणी अनंत प्रणिपात करून परमेश्वराच्या पंचमुखापासून उत्पन्न झालेल्या पंचाचरण्या वंदन करून 12व्या शतकामध्ये ढोर म्हार बसवेशाने बंधू मानेला जातीभेद नष्ट करून एकी घडविला या उक्तीप्रमाणे शिवधर्माचा प्रचार आणि प्रसार केलेले क्रांतीसूर जगज्योती महात्मा बसवेश्वराच्या मंगलमय चरणी अनंत प्रणिपात करून महात्मा बसवेश्वराच्या नंतर निजू नका जागा जागा आपल्या स्वधर्माने वागा असे हाक देणारे निगड्या छातीचे संत कपिलधार निवासी संजीवन समाधी राजे शिवयोगी संत श्रेष्ठ मन्मथ माऊलीच्या पावन आणि पवित्र चरणी अनंत प्रणिपात करून मन्मथ माऊलीच्या नंतर भजन कीर्तन परंपरा ज्याने सुंदर असं जोपासली शत आयुषी पारावार पारदृष्टी सर्वदा कांक्षणी लिंगैक्य शिवलिंग शिवाचार्य महाराज अहमदपूरकर यांच्या दिव्यचरणी अनंत प्रणिपात करून तसेच माझ्या जीवनाचे शिल्पकार आदरणीय गुरुवर्य सिद्धेश्वरलिंग शिवाचार्य महाराज घडगेकर यांच्याही दिव्यचरणी अनंत प्रणिपात करून या मठाचे मठाधीश आदरणीय गुरुवर्य बसवलिंग शिवाचार्य महाराज यांच्याही पावन चरणी अनंत प्रणिपात करून शिवानंद शिवाचार्य महाराज यांच्याही चरणी अनंत प्रणिपात करून आजच्या या कार्यक्रमाला उपस्थित असलेले सर्व स्वामी मंडळी सर्व ज्येष्ठ गायनाचार्य
मृदंग वादक, हार्मोनियम वादक, तसेच सुंदर असं आता चाल म्हणलेले आमचे गुरुबंधू अशोक पाटील चैनपूरकर असतील, प्रताप पाटील मलकापूरकर असतील, दिगंबर पाटील लगुळकर असतील, वैजनाथ पाटील मलकापूरकर असतील, हिरवंत पाटील मलकापूरकर, हनुमंतराव अण्णा मलकापूरकर, शिवराय पाटील तमलूरकर, तसेच सुंदर असं हार्मोनियम वाजणारे आमचे गुरुबंधू, आमचे पिता तुल्य असलेले चन्नप्प मामा मलकापूरकर असतील, सुंदर असं मृदंग वाजणारे बंडू महाराज असतील, तसेच आमचे युवा कीर्तनकार आमच्या सोबत आलेले महेश पाटील करंडे आलूरकर असतील, सर्वांच्या मंगलमय चरणी प्रार्थना करून विनयकारी आमच्या सोबत सतत राहणारे रघुनाथ मामा असतील, तसेच कपिलधार पदयात्रेचे गेल्या 30 वर्षापासून उत्तम असं पदयात्रा नेणारे आमचे उत्तमराव देशमुख हौरगेकर असतील, तसेच शूटिंग करणारे आकाश पाटील शेळगावकर असतील, तसेच साऊंड सिस्टम सर्व का पहिला दिवस आहे बरं का. पहिल्या दिवसाचं कीर्तन म्हणजे दिगंबर पाटील दौंडी देणे फक्त, बरोबर आहे की नाही. असं सुंदर असं अखंड नाम यज्ञाचा पहिला दिवसाच्या निमित्ताने आज मंगलमय प्रसंगी प्रस्तुत चिंतनासाठी निवडलेला अभंग शिव परंपरेतील अग्रगण्य असलेले संत श्रेष्ठ मणमत माऊली यांचा अभंग आहे. अभंग उत्कृष्ट आहे, अभंग सर्वांच्या पाठांतरातला आहे. मणमत माऊलीने या अभंगाच्या माध्यमातून नामाचं महत्व प्रतिपादन करतात. मी नेहमी सांगत असतो, साधू संत अनुभवास कधी बोललेले, आम्ही तुम्ही कधीच अनुभव करत नाही. उगाच धापाचा अभंग पाठ करावं, पटका बांधून लोकाला सांगावं, तसं नाही. मणमत माऊलीने अगोदर नाम असन कीर्तन किंवा नामामधली असलेली गोडी मन्मथ स्वामीने अगोदर चाकलं महाराज, आणि नंतर जगाला प्रतिपादन केलं. बाबा रे नाम कसं आहे. एका ठिकाणी माऊली सांगितले, सुदेहुनी गोड नाम हे शिवाचे, 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 घेई घेई वाचे माय
महादेव प्रभूंनी सुंदर असं उपदेश केलं. सुदेहुनी गोड नाम हे शिवाचे, घेई घेई वाचे माय माझे. संत महादेव प्रभूंनी सुंदर असा उपदेश केला. बाबा रे, नाम एवढं श्रेष्ठ आहे. सुधा म्हणजे अमृत. पुराणामध्ये भरपूर दाखले आहेत. अमृत, अमृत पिल्यानंतर किती माणसं उठतात हो? अमृत पिल्यानंतर एकच माणूस उठते, बरोबर आहे का? पण नामाचं जर अमृत पिलं तर विश्वातील प्रत्येक जीव शिव होते महाराज. म्हणून मन्मथ माऊलीने सांगितलं, बाबा रे नाव घ्या, पण कसं घ्या? तसं तर हे सप्ताह 50वा सुवर्ण महोत्सवाचा सप्ताह आहे. 50वा सप्ताह आहे. 50वा सप्ताह सुरुवात झाल्यापासून बरंच महाराज सांगून सांगून पाय खोरून खोरून मेले असल. आतापर्यंत सूर्या पाटील, हा काही महाराज बाजात पडलेत, टुळू 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 बघले तसं. म्हणून मन्मथ माऊलीने उपदेश केलं, बाबा रे नाव घ्या, पण कसं घ्या? तया भावे शरण जावे. बाबा रे नाव घ्या, त्या भगवंताला शरण जा, पण कसं? भावानं. भाव नसेल तर काहीच नाही महाराज. पलत्या घागरीवर पाणी. भावानं शरण जा. भाव कुठं तयार होते? चतुष्ट अंतकरण आहेत, मन, बुद्धी, चित्त, अहंकार. भाव मनामध्ये तयार व्हावा लागतो, बरोबर आहे का? पण मन एवढं विचित्र आहे. परमऋष्य ग्रंथामध्ये भगवती पार्वतीला भगवान शंकराने उपदेश केला, मन बंधन काराला, मन बंधन मोक्षाला. परमार्थामध्ये साधू संतांनी मनाला विशेष प्राधान्य दिलं. साधू संतांनी मनाला विशेष प्राधान्य दिलं. जोपर्यंत मन भक्तीमध्ये रममान्य होत नाही तोपर्यंत भगवंताची प्राप्ती होत नाही. मन एवढं विचित्र आहे. ह्या मनाला जर परमार्थाकडे आणायचं असेल किंवा या मनामध्ये भाव उत्पन्न करायचा असेल तर काय करावं लागतं? ह्या मनाला आहार शुद्ध टाकावा लागतं. जैसे जैसे खाये अन्न तैसे तैसे होय मन. आता लोक देवाच्या मागे लागले. कोण्या मठात जावा गर्दी, कोण्या तीर्थयात्रेला जावा गर्दी, संध्याकाळी दिसला धाबा काय बी धाबा. म्हणून मला सांगायचं आहे, साधू संतांनी देवाला अजिबात शरण गेलं नाही. वाक्य लक्ष देऊन ऐका. साधू संतांनी देवाला शरण गेलं नाही. साधू संतांनी अगोदर मनाला शरण गेलं. महाराज, मना तुझ लागी विनवितो आहे, नको सोडू पाय शंकराचे. किंवा मना भक्ती पंथेसी जावे. साधू संतांनी अगोदर देवाला शरण गेलं नाही, अगोदर मनाला शरण गेलं. महाराज, काया वाचा आणि मन, काया वाचा आणि मन, काय वाचा आणि मन, काय वाचा आणि
सांगितलं, काया वाचा आणि मन करी देवासी अर्पण. बघा, साधू संतांना सांगितले, बाबा रे, जोपर्यंत मनामध्ये भाव उत्पन्न होणार नाही, आणि भाव मनामध्ये उत्पन्न होण्याकरिता कर्म चांगले करावं लागतं. आमचं कर्मच नीट नाही महाराज. केलिया कर्माचे भोगावे ते फळ, 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 केलिया कर्माचे भोगावे ते फळ. पापे घडे छळ पुण्य सुख, पापे घडे छळ पुण्य सुख, केलिया कर्माचे भोगावे ते फळ, केलिया कर्माचे भोगावे ते फळ, केलिया कर्माचे भोगावे ते फळ. पाप झाले मला पुण्य सुख, पाप घडे मला पुण्य सुख, केलिया कर्माचे भोगावे ते फळ, केलिया कर्माचे भोगावे ते फळ, केलिया कर्माचे भोगावे ते फळ. हो, केलिया कर्माचे भोगावे ते फळ, पापे घडे छळ पुण्य सुख. साधू संतांनी उपदेश केले, बाबा रे, मानवी जीवन जगत असताना कर्म चांगले करावं लागतं. कर्म कसं आम्ही कर्म केलं तसं फळ मिळते. बोरीच्या झाडाखाली पडतात का लिंबाच्या झाडाखाली? बोरीच्या झाडाखाली पडतात. तसं आम्ही जे कर्म केलं तेच फळ भोगावं लागतं. एक छोटस दृष्टांत देतो, भजन करा. शिवार एका गावामध्ये एक जोडपं होतं. त्या जोडप्याला एक आई होती. का सांगतो? कर्म. आई होती, मुलाला नोकरी होतं महाराज, शिक्षक होता. असंच काही दिवस गेल्यानंतर त्या शिक्षकाची बायकोनं सांगितली, बघा हो, तुम्ही 9 वाजता शाळेला जाता, संध्याकाळी 4 वाजता येता, आणि हे म्हातारीचं मला लयच त्रास होते. कोण म्हणलं? बायकोनी. कोणाला? नवऱ्याला. नवरा म्हणला, काय कर सांग. नवीन लग्न झालेलं होतं, 2-4 महिने झालं लग्न होऊन. सांग म्हणला, तुझं गोष्ट जर मी ऐकला गेलो, माझी जिंदगी कशाला म्हणला त्यानं. बायकोनं म्हणली, काय नाही बघा, चांगलं घर आहे, 50-50 लाखचं. म्हातारी कुठं म्हणजे तिथं थुकत बसलाली. काय करू? काय नाही, ह्या म्हातारीला नेऊन शेतात खोपी काढून ठेवा म्हणला. बरं म्हणला. बायकोचं ऐकला, नेला म्हातारीला शेतात, खोपी टाकलं, खोपीमध्ये म्हातारीला ठेवला. खोपीमध्ये ठेवला, पण दररोज न्यावं लागते की. जपी तपी संन्यासी 12 वाजता तोंडवासी. अन्नमय शरीर आहे ना, रोज सकाळ उठावं, अंघोळ करावं, म्हातारीला डब्बा घेऊन न्यावं शेताला, परत घरला यावं, पुन्हा शाळेला जावं. तिनं 2-4 महिने बघली, बघा लयच त्रास होलाय तुम्हाला. काय नाही, काय करू? काय नाही, रात्री 12 वाजता जाऊन म्हातारीला
पेट्रोल टाकून फुकून द्या म्हणले ते. कोण म्हणली? बायको. त्याला बी बरं वाटलं. रात्री 12 वाजता उठला, 5 लिटर पेट्रोल घेतला, फर गेला शेताकडं. देवतारी त्याला कोण मारी म्हण हे हे न शेताकडे गेला. त्याच शेतामध्ये 2-4 जानी गाय येऊन पडले होते, गहू खात होते. ते म्हातारी उठून जानी गायला हाणायसाठी बाहेर गेली. हे न लट 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 कापत 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 गेला, टाकला पेट्रोल, लावला जाळ, पळत आला घरला. झालं कडडडडडडडडड पुरं खोपी जळून गेलं. म्हातारी सर्व डोळ्यानं बघत होती. म्हातारी चॅप्टर होती. मग ते म्हातारी गेली रडत रडत जाऊन त्या झाडात, एक चिंचाचं झाड होतं शेतामध्ये, त्या झाडावर जाऊन बसली. कर्मधर्म संयोग, त्याच गावामध्ये चोरी पडलं. 25 तोळं सोनं घेऊन चोर गेले त्या झाडाखाली. तुला 5 तोळे, मला 5 तोळे. चोर म्हणले होते. म्हातारी म्हणली तुम्हा दोघाला 5-5 तोळे, मला 10 तोळे म्हणली. ठन्न म्हणून उडी झालं खाली. चोर परपळून गेले. पुरं 25 तोळं सोनं म्हातारी गटोडं बांधली. रात्री 4 वाजता आले घरला. कवाड वाजली. मग त्या शिक्षकाची बायको आली, कवाड काढली. काढल्याबरोबर सासूला माय हो म्हणली. तिनं म्हणलं काय झालं माय? तिला वाटलं तिनं म्हणले घाबरू नको माय, घाबरू नको म्हणली. हळूच घरात गेली म्हातारी. घरामध्ये जाऊन सुनाला म्हणली बघ माय, बघ तुझा नवरा मला जाळ लावला. गडोडोडोडो जाळ झालं, ओरी धू चलं. त्या धुवा वाट धुवा वाट धुवा वाट धुवा वाट मी स्वर्गात गेलो म्हणली म्हातारी. मग स्वर्गात तुझे बाबा भेटले? बाबा भेटले. हां. आई भेटली. काय म्हणले? काय नाही, ग मला 25 तोळं सोनं दिले. मग आणखी काय म्हणले? काय नाही, माझ्या लेकीला ये म्हणले वरी म्हणली. तिनं म्हणले कसं जावं सासूबाई? हा, कारण का बायकाला सोन्याचं लय आवड. तिनं म्हणली मी कसं जाऊ? आई कसं जायला काय, मी कसं गेलो तू तसं जाय म्हणली सुनाला. मग नवऱ्याला सांगली बांधा खोपी. शेतात खोपी तयार केली, खोपीत बसली. नवऱ्याला जाळ लाव म्हणली. जाळ लावला नवरा. धुवानं 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 सून वरी गेली. आत्ता पत्र खाली आलीच नाही आणखी. दृष्टांत संपला. मी का सांगलो? केली ह्या कर्माचे भोगावे ते फळ. म्हणून साधू संतांनी विनंती केली बाबा रे, खरोखर मनामध्ये भाव उत्पन्न होण्यासाठी काय करावं लागतं? तर त्या भगवंताला शरण जावं लागतं भावानं. तया भावे शरण जावे, सदा वाचे नाम घ्यावे. या कलियुगामध्ये त्या भगवंताला जर प्राप्ती करायचं असेल तर काय करावं लागतं? फक्त नामचिंतन करावं लागतं कलियुगामध्ये. दुसरं साधन नाही. योग याग तप प्राणायामाधिक कली माझी देखन साधती. या कलियुगामध्ये जप होत नाही, तप होत नाही, अनुष्ठान होत नाही. होते का? मला सांगा, 3000 लोकसंख्येचं गाव आहे. पॅम्पलेट छापून 25 दिवस झालं, तरी पण एवढेच लोक इथं आलेत का? कलियुग. मला हे सांगायचं आहे, कलियुगाचं वारं लय विचित्र आहे महाराज. कलियुगाचा कसा वारा फिरला, बुद्धिवान शाना आज मूर्ख ठरला. लबाड गुंड चोर याला म्हणतोय खरा, त्यामुळे अधर्म वाढला सारा. कलियुग आहे.
म्हणून या कलियुगामध्ये जप करायचं नाही, तप करायचं नाही, अनुष्ठान करायचं नाही, आमच्यानं करताही होत नाही. फक्त या कलियुगामध्ये साधू संतांनी नामाला महत्व दिलं महाराज. काही करायचं नाही, फक्त नाम संकीर्तन करायचं. काय अवघड आहे का? काय अवघड आहे? सकाळ उठून झाडता झाडता देवाचं नाव घेता येतं, बरोबर आहे का? स्वयंपाक करता करता देवाचं नाव घेता येतं, सडा टाकता टाकता देवाचं नाव घेता येतं, फरशी पुसता पुसता देवाचं नाव घेता येतं. काय अवघड आहे का? काहीच अवघड नाही. तरी पण लोक घेत नाहीत. शिव म्हणत नाही, वाटलं तर शिवा देतात मोका ठोकाला. म्हणून मन्मथ माऊलीने सांगितलं, बाबा रे, या कलियुगामध्ये त्या भगवंताला जर प्राप्ती करायचं असेल तर फक्त देवाचं नाव घ्यावं लागते. म्हणून पहिला चरण, दया भावे शरण जावे, दया भावे शरण, दया भावे शरण जावे, 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 दया भावे दया भावे शरण जावे, दया भावे शरण जावे, दया भावे
शरण जावे सदा वाचे नाम घ्यावे. संत श्रेष्ठ मन्मथ माऊलींनी अभंगाच्या पहिल्या चरणामध्ये सुंदर असं उपदेश केलं. बाबा रे, त्या देवाला भावानं शरण जा आणि मुखानं देवाचं नाव घ्या. मग मन्मथ माऊलीला काही माणसं विचारले, नाव घेतलं तर काय होतंय? श्वाहार श्वाहार भगवंताचं नाव घेतलं तर काय होतंय? भगवंताचं नाव घेतल्यानंतर या मनावर बोध होते महाराज, बोध होते. मनाची अवस्था उणमणीत होते, चित्ताच्या ठिकाणी चैतन्य निर्माण होते. चैतन्य निर्माण झाल्यानंतर या मनामध्ये भाव निर्माण होते. भावानं देवाला शरण गेल्यानंतर काय होते? करी दिनावरी कृपा उरुणे दी दैन्य पापा. भावानं देवाला शरण गेल्यानंतर तो भगवंत भक्तावर कृपा करत असते. करी दिनावरी कृपा. त्या भगवंताचं जर कृपा झाली, उरुणे दी दैन्य पापा. बघा, नाव घेतलं तर एवढं फायदा आहे. माय मला सांगा, फक्त एकदा भवल्यावर, महिला मंडळ, एकदा भवल्यावर जर नाव घेतल्या तर मरेपर्यंत पोसावं लागतं. बरोबर आहे का? तेही मरका नवरा, मरका नवऱ्याचं एकदा नाव घेतलं तर मरेपर्यंत पोचतोय. ते तर देव आहे महाराज. त्या देवाचं नाव घेतल्यानंतर तो भगवंत आमच्या तुमच्यावर कृपा करत असतो. आणि एकदा भगवंताची कृपा झाली तर आमच्या तुमच्या पाठीशी लागलेला पाप ताप दैन्य, पाप ताप दैन्य नाहीस होत. म्हणून साधू संतांनी प्रत्येक गावामध्ये शिवनाम सप्ताह किंवा सत्संग ठेवले. साधू संत वेडे होते का? आता काही लोक म्हणतात, पक्कड बघले असले महाराज. विश्वास आहे का? नाही महाराज. विश्वास वेगळा, श्रद्धा वेगळी. श्रद्धा केव्हा केव्हा कमी होतो. कसं? मी महाराज आहे, उदाहरण, 2-4 वेळेस मी तुमच्या घरला आलो. माझ्यातले काही अवगुण तुम्हाला कळाले. माझ्यातले जर अवगुण तुम्हाला कळाले तर तुमचं श्रद्धा आपोआप कमी होते. पण विश्वास नाही. अहो विश्वासाच्या पोटी लाभ होय उठावटी. जेथे विश्वासची नाही तेथे दुःखा पार नाही. विश्वास हे माणसातला जीवनातला विशेष बाब आहे महाराज. विश्वास पाहिजे. आता विश्वास कोणाचा कोणावर राहिलं नाही. नवऱ्याचा विश्वास बायकोवर नाही, बायकोचा विश्वास नवऱ्यावर नाही, बापाचा विश्वास लेकावर नाही, लेकाचा विश्वास बापावर नाही. विश्वासच नाही महाराज, म्हणून तर दुःख आहे. विश्वास पाहिजे. विश्वासाशिवाय नाही महाराज. एक दृष्टांत सांगतो, विश्वास कसा आमचं तुमचं आहे. एका गावामध्ये एक जोडपं होतं. कर्म धर्म संयोग. माहेरला त्या बाईचं लग्न होतं. मग तिनं लग्नाला जायचं ठरवली, पण नवऱ्यावर तिचे विश्वास नव्हतं. तयार झाली, बॅग पीक घेतली, घराच्या बाहेर निघाली.
नवऱ्याला म्हणली, बघा मी माहेरला जाते, घराकडे सांभाळून, तुम्हाला काय कळना, तुम्ही लय भोळे हाव. थोडं बाहेर गेली, परत तेच म्हणली. म्हणत म्हणत बस स्टँडला गेली. बस स्टँडला जाऊन तेच म्हणली. बरं बरं म्हणला, घराकडे आला, बाई माहेरला गेली. माहेरला गेली, पोहोचली घरी, लावली फोन, हॅलो कुठं हाव? घरी हाव. पक्क पक्क घरी हाव. खरं 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 घरी ऐकली बाई. हा, तिला वाटलं, विश्वास वाटलं, हाय घरातच म्हणली. पण ह्यानं लय चॅप्टर होता. ह्यानं लय चॅप्टर. थैली घेतला, मिक्सर थैली टाकून सकाळ सकाळ सुटला झालं ह्यानं. तिनं कवा बी फोन लावली, कुठं हाव? घरीच हाव. मिक्सर चालू करा, लावायचं, कुर्रू चालू करायचं झालं. 8 रोजला बाई घरला आली. घरी ह्याचं बेपत्ता. मुलगा होता घरी. बाळ्या पप्पा कुठे गेले? त्यानं म्हणलं, आई तू गेलेल्या 2 तासला गेले, आता पत्र आलंय. विश्वास विश्वास पाहिजे त्या देवावर. म्हणून साधू संतांनी उपदेश केला, अहो विश्वासाच्या पोटी लाभ होय उठाउठी. म्हणून साधू संतांवर विश्वास ठेवा, देवावर विश्वास ठेवा. देवावर विश्वास ठेवून देवाचं जर नामचिंतन केलं तर काय होतं? अभंगाचं करी दिनावरी कृपा, 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 गुरुने दीदैन पापा, गुरु दिनावरी कृपा, गुरुने दीदैन पापा, करी दिनावरी कृपा, करी दिनावरी कृपा, करी दिनावरी कृपा,
दीनावरी कृपा हो करी दिनावरे कृपा उरुणे दी दैन्य पाप. संत म्हणमत आणि अभंगाच्या दुसऱ्या चरणामध्ये सांगितलं बाबा रे, त्या भगवंताची जर कृपा झाली तर पाप ताप दैन्य नाहीस होते महाराज. म्हणून तसं तर पॅम्पलेटमध्ये 7 ते 9 वाजून गेले बरं का. म्हणून फास्ट 5-10 मिनिटामध्ये आरती. श्वाहार श्वाहार हर हर हो. म्हणून मणमथानी किंवा साधू संतांनी उपदेश केला बाबा रे, साधू संतांच्या संगतीमध्ये या. लोखंड आहे लोखंड, हिरोन पाटील लोखंडाने परिसाच्या संगतीमध्ये गेलं, काय झालं? सोनं झालं. त्या अनुषंगाने हे जीवात्मा साधू संतांच्या संगतीमध्ये आलं, नामसन कीर्तन केलं, भजन केलं, पारायण केलं, प्रवचन केलं. करत 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 हेच जीव एक दिवस शिव होऊन जाते महाराज. म्हणून साधू संतांनी सांगितलं साधू संतांच्या संगतीमध्ये या. साधू संतांच्या संगतीमध्ये आल्यानंतर माणसाला कळते महाराज मी कोण आहे, माझा जन्म कशासाठी आहे. तुम्हाला एक मंत्र सांगतो, उद्या शेताकडे जा, एका झाडाखाली निवांत बसा, उगा तुमच्या मनाला प्रश्न विचारा, भगवंता माझा जन्म कशासाठी झाला असेल, मी जन्माला का आला असेल. उगा विचार करा झाडाखाली बसून. तुम्ही म्हणाल महाराज मरायला वेळ नाही, विचार करायला कुठं. आम्ही कधीच विचार करत नाही. साधू संतांनी उपदेश केलं बाबा रे, मानवी जीवन एवढं तोला मोलाचं देय आहे. हे जीवात्मा नरजन्म प्राप्त करण्यासाठी अनंत यातना भोगलेला आहे, फुकट मिळालं नाही महाराज. 83,99,999 जन्म घेत घेत फिरत फिरत मजल दर मजल करत करत शेवटी आला से मनुष्य जन्मा. सुभाषितकारानं सांगितलं 83,99,999 जन्म घेत घेत जीवात्मा नरजन्म प्राप्त केलेला आहे. पण कशासाठी? लोकांचे बांधव करण्यासाठी, एकरच 2 एकर करण्यासाठी का, माड्यावर माड्या बांधण्यासाठी का? जीव जन्माला का आला, येण्याचं काय कारण आहे? तर या जीवाला एक वस्तूची अत्यंत गरज आहे. ते वस्तूचं नाव जर काय असेल तर सुख आहे. सुख प्रत्येक माणसाला सुखाची नितांत गरज आहे. जीव जन्माला केवळ सुखाची प्राप्ती करण्यासाठी आलेला आहे. ज्या वेळेस जीवात्मा आईच्या गर्भामध्ये होता, कठीण हा गर्भवास, सीन झाला 9 मास. 9 महिने 9 दिवस जीवात्मा आईच्या गर्भामध्ये डोकं खाली पायवर करून. किती दिवस? 9 महिने 9 दिवस. त्यावेळेस हे जीवात्मा
त्या देवाला शरण गेला, भगवंता मला या नरकातून बाहेर काढ, मी सदोदी तुझं नाम संकीर्तन करीन. मध्ये जप करत होता, सोहोम 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 सोहोम. देवाला दया. एक वेळेस या जीवाला त्या नरकातून बाहेर टाकलं. इथं आल्या आल्या सोहोम नावाचा जप सोडला. कोहोम 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 बनायला सुरुवात केला. एवढा बैमान जीव आहे. ह्या जीवाला शिवाची प्राप्ती करायचं असेल, किंबहुना 184 योनीच्या फेरीतून चुकवायचं असेल, नराचं हर करायचं असेल, मानवाचं महादेव करायचं असेल, तर काय करावं लागतं? साधू संतांच्या संगतीमध्ये यावं लागतं किंवा भक्ती करावं लागतं. भक्ती परमरहस्य ग्रंथामध्ये भगवती पार्वती भगवान शिवाला विचारली, देवा तुमचं वास्तव्य कुठं आहे? आम्ही भक्ती भावाचे पाहुणे, भक्ती विन नावडती शहाणे, जो फुक्ती भक्ती अभिमाने, ते मज नावडते पार्वती. पार्वतीला भगवान शंकराने सांगितलं, जिथं माझे भक्त कंबर बांधून नाचतात, चरणी नृत्य करी टाळी, मुखी शिवनाम आवळी, किंवा धन्य धन्य हा सुदीन, येथे मिळाले सज्जन. देवाचं वास्तव्य जर कुठं असेल तर ज्या ज्या ठिकाणी अखंड नाम यज्ञ चालू आहे, ज्या ज्या ठिकाणी भजन चालू आहे, भजन, मुखी नाम गाती, सद्भावे अर्चती, कीर्तनी नाचती आनंदाने. या कलियुगामध्ये जे भक्त नाम संकीर्तनामध्ये कंबर बांधून नाचतात, तिथं देवाचं वास्तव्य आहे. म्हणून मन्मथ माऊलीने तिसऱ्या चरणामध्ये सांगतात, नवविदा माझी सार, नवविदा माझी सार, नववेदा मागे सार, नववेदा मागे सार, नवविदा माझी सार, नवविदा माझी सार, नववेदा मागे सार, नववेदा मागे सार, नाम मात्रे होती पार, नाम मात्रे होती पार, नवविदा मागे सार, नवविदा माझी सार, नवविदा माझी सार, नाम मात्रे होती पार, नाम मात्रे होती पार, नवविदा मागे सार, नवविदा माझी सार, नवविदा माझी सार. नवविदा माझे सार, नाम मात्रे होती पार. मन्मथ माऊलीने सांगितलं, नवविदा भक्ती आहे. नवविदा भक्तीमध्ये सर्वश्रेष्ठ भक्ती जर कोणता असेल तर ते नाम भक्ती आहे महाराज. नवविदा माझी सार, नाम मात्रे होती पार. नवविदा भक्ती आहे. आमची तुमची भक्ती कशी आहे? हे. आमची भक्ती फार विचित्र.
एक दृष्टांत सांगतो. एका गावामध्ये एक आजीमाई होती, गरीब होती, गरीब घराण्यातली. तिला एक मुलगा होता, मुलाचं लग्न झालं, बरेच दिवस गेले, तिला काही नातू झालाच नाही. गेले त्या शिवलिंगेश्वरा पुढे जाऊन तिनं नवस केलं. ती आजीमाई नवस केली, भगवंता मला एक नातू होऊ दे, तुला सोन्याची टोपी अर्पण करतो. भक्ती सांगतो, भक्ती काय म्हणली आजीमाई, मला नातू होऊ दे, तुला सोन्याची टोपी अर्पण करतो. मग शिवलिंगेश्वर खुश झाला. त्यानं मला आता पत्र लोक कोणी बेल अर्पण केलं, कोणी फूल अर्पण केलं, कोणी नारळ फोडलं, आतापर्यंत मला सोन्याची टोपी कोणी अर्पण केलं नाही. देव खुश झाला, प्रसन्न झाला, प्रसन्न झाला देव. कर्मधर्म संयोग, तिला एक सुंदर नातू झाला. बाईला घोर लागली, मी तर देवाला नवस केलो, आता सोनं 1.5 लाख रुपये तोळं झालं, देवाला तर सोन्याची टोपी अर्पण करायचं आहे. कसं करावं, कसं करावं, कसं करावं, कसं करावं. बाईला हुरहुर लागली, सहज गेली दुसऱ्या बाईकडं. हिने संगक्का होते, गंगक्काकडे गेली. मग सांगली गंगक्काला, काय करावं बाई, मी तर देवाला नवस केलो. काय केलीस? काय नाही, सोन्याचं टोपी अर्पण करतो म्हणलो. तिनं लय अटकलबाज होती संगाबाई. आई ते कोणतं मोठं गोष्ट म्हणली तिनं. संगाबाई कोणाला? गंगाबाईला. सांग की मग मी एक आयडिया सांगतो म्हणली. सांग. काय नाही, तुझं नातूचं नावच ठेव म्हणली सोन्या. हे नातूचं नाव ठेवू सोन्या. त्या सोन्याला घेऊन देवाकडे जा, 2 रुपडीचं पांढरी टोपी सोन्याचं डोक्यावर ठेवू, त्या देवाला हे घ्या सोन्याची टोपी म्हणून दे. किती आयडिया भारी. असली भक्ती किती दिवस केले देव प्रसन्न होईल. नाही, म्हणून मन्मथ माऊलीनं सांगितलं, नवविदा माझी सार, नाम मात्रे होती पार. म्हणून शेवटच्या चरणामध्ये मन्मथ बहने धरा जीवी, मन्मथ बहने धरा जीवी, मन्मथ बहने धरा जीवी, मन्मथ बहने धरा जीवी, मन्मथ बने धरा जीवी, मन्मथ बने धरा जीवी, बने धरा जीवी, मन्मथ बने धरा मन्मथ बहने धरा जीवी, मन्मथ बहने धरा जीवी, मन्मथ बहने धरा जीवी, मन्मथ बहने धरा जीवी, मन्मथ बने धरा जीवी, मन्मथ बने धरा जीवी, हेती भक्ति सदा शिवे, हेती भक्ति सदा शिवे, हेती भक्ति सदा शिवा, हेती भक्ति सदा शिवे, हेती भक्ति
भक्ति सदा हेची भक्ति सदा शिवी हेची भक्ति सदा भक्ति सदा सदा हेची भक्ती सदा मन्मथपणे धराजीवी हेची भक्ती सदाशिवी. शेवटच्या चरणामध्ये संत श्रेष्ठ मन्मथ माऊलींनी आपल्या जीवनातला अनुभव सुंदर असं प्रतिपादन केलं. मी नेहमी कीर्तनामधून प्रवचनामधून सांगत असतो महाराज, साधू संत जे होते ते अगोदर अनुभव घेतले नंतर प्रतिपादन केलं महाराज. म्हणून मन्मथाने सांगितलं, मन्मथ म्हणे धराजीवी हेची भक्ती सदाशिवी. बघा सुंदर असा अभंग आहे, कारण वेळ संपलेला आहे, 9:30 वाजून गेले. 7 ते 9 कीर्तन. आज अर्धा तास उशीर झाला महाराज. आज जाऊ द्या, पहिला दिवस आहे. मी अगोदर सांगितलो पहिल्या दिवसाचं कीर्तन म्हणजे दौंडी देणे. कोपन आले घेऊन जावा हो. उद्यापासून सर्व मोठे कलाकार येणार आहेत, मोठे महाराज येणार आहेत. महाराज कशातून आलाय हे बघावं लागते मामा. आजकाल गाडी दाढी बॉडी असली की महाराज कोण्या गाडीतून आलाय, महाराज कोण्या गाडीतून आलाय बघू नका, महाराज कोण्या गात्यातून आलाय बघा. म्हणून तुम्हाला विनंती आहे, मन्मथ माऊलींनी सुंदर असं अभंगाचं रचना केली बघा. तया भावे शरण जावे, सदा वाचे नाम घ्यावे. त्या भगवंताला अनन्य भावना शरण जा.
मुखानं त्या भगवंताचं नाव घ्या. त्या भगवंताचं नाव घेतल्यानंतर काय होतं? करी दिनावरी कृपा गुरुने दी दैन्य पापा. त्या भगवंताला शरण गेल्यानंतर भगवंताने आमच्या तुमच्यावर कृपा करत असते. भगवंताची कृपा झाली, पाप ताप नाहीस होतो. नवविधा माझी सार नाम मात्रे होती पार. नवविधा भक्तीमध्ये सर्वश्रेष्ठ भक्ती जर काय असेल तर ते नाम भक्ती आहे. मनमत म्हणे धरा जीवी हेची भक्ती सदाशिवी. ते भक्ती आपल्या अंतकरणामध्ये घट्ट ठेवा. जीवाचं शिव करा, नराचं हर करा, मानवाचं महादेव करा. करताल, करण्याची सद्बुद्धी तुम्हाला अनंत कोटी प्रमाणात एक शिवप्रभू देव. म्हणून आतापर्यंत झालेली ही सेवा सर्वे आपल्या चेहऱ्यातील तुका म्हणे देगा देवा घरच्या घरी जेवा. हे सर्वे एका कुटुंबातले असल्यामुळं सर्व गायनाचार्य, सर्व मृदंग मास्तर, पेटी मास्तर सर्वांनी आपल्याच भागातले आहे. म्हणून आपल्याच भागापुढे च्या सर्व गायकापुढे आपलंच कीर्तन होय, आपलंच पोरग कसं बी जर बोललं तर चालते, त्याला काय अवघड आहे. म्हणून आता पत्र झालेली ही सेवा प्रातः समृद्धी कालवंदिनी गुरुमाऊली येथे जमलेले सर्व संत मंडळी तुम्हा चरणावर सर्वांच्या चरणी समर्पण करून झालेली ही सेवा याच ठिकाणी पूर्ण विराम देतो. गुरुराज मावळे गुरुराज जय जय गुरुराज माऊली. गुरुराज मावळे जय जय गुरुराज माऊली. गुरुराज मावळे गुरुराज माऊली. गुरुराज साले खोईल दिगंबर पाटील लगुळकर यांनी समोर म्हणतील, त्यांना साथ करतील मलकापूर भजनी मंडळ. मन्मथमणे धरं जीवी मन्मथमणे धर
सदाशिवी येची भक्त सदाशिवे येची भक्त सदाशिवे येची भक्ती सदाशिवे नावरे कृपा करी दिनावरे कृपा करी दिनावरे कृपा करी दिनावरे कृपा पापा गुरुने गुरुने आ आ जय सांब जय जय सांब सांब जय जय सांब जय सांब जय 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 सांब जय जय सांब जय जय हाय तुझ लागे हेची मागो तुझे नामे छंद लागो हे संसाराचे गाडी